नमस्कार मंडळी. तर तुमचं सोनल घाडीच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे वीकेंडला 2 दिवस मस्तपैकी फिरायला. तर आज आम्ही अशा ठिकाणी चाललो आहे जे मुंबईपासून फक्त 1 तासावर आहे. तर ती जागा खूप सुंदर आहे, तर तुम्हाला मी दाखवते आणि तुम्हीसुद्धा आमच्यासोबत फिरायला चला आणि ती जागा नक्की बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघायच्या अगोदर सबस्क्राईब नक्की करा. चला, तर तुम्हाला मी आजपासून कसं ट्रॅव्हल होतो, काय होतो आणि ती जागा कशी आहे सगळं दाखवतो. व्हिडिओ फुल नक्की बघा. तर आपलं जे फिरायचं लोकेशन आहे ते भाईंदर स्टेशनला आहे. तर आम्ही आता भाईंदर स्टेशनला आलो आहे. भाईंदर स्टेशनला आल्यावर आपल्याला भाईंदर वेस्टला हा जो गेट असेल त्या ठिकाणी यायचं आहे आणि त्याच्या बाहेर आल्यावर ना रिक्षा सगळ्या उभ्या असणार. तर तिकडे फक्त आपल्याला आपल्या लोकेशनचं नाव सांगायचं आहे, ओशियन हिल फार्म. तर तिकडे थोडं आपल्याला रेट रिक्षावाल्यांसोबत डिस्कस करावं लागेल, कारण काहीही भाव सांगतात. तर मिनिमम 150-200 पर रिक्षाला भाडं आहे. तर बार्गेनिंग करून रिक्षा पकडा आणि आपल्या लोकेशनपर्यंत पोचायचं आहे. तर आता आम्ही आमची रिक्षा पकडली आणि सरळ निघालो आमच्या ओशियन हिल फार्मजवळ. तिकडे पोचल्यावर ना नियरबाय जवळ बीच आहे. तुम्ही बीचवर पण जाऊन मजा करू शकता, जायच्या अगोदर किंवा निघाल्यानंतर. आता आम्ही या फार्मजवळ पोचलो आहे आणि हा आपला आहे ओशियन हिल पेरिरा फार्म. मीच आहे. साईने पोचले. अरे ते भेटलेले खात होते मध्येच. तर आता मी काय बोलत नाही, पण तुम्ही पूर्ण फार्म बघून घ्या. मी जस्ट दाखवत जाते. हे काय आहे? चल, आई गेली पुढे. हे कोण रे? येऊ काकी काका हे इकडे. हा इथेच. मला सगळ्यांचे डॉक्युमेंट आहे ना, आधार कार्ड. हे सगळं घेऊन जा. आम्ही घाडी पुरळचे घाडी. मुठाण आमच्या काकूचं गाव. हे जाऊ दे ना. चला, बॅग कोण? तर इथे आता आम्ही आमचे ID आणि जे काय पैसे आहेत ते जमा करून घेतो आहे, म्हणजे टेन्शन फ्री राहायला. इधर देख. चल ना, येशाल दोघं. हा पण भारी वाटतंय मॅचिंग. तर आता फिरता फिरता मी बेसिक तुम्हाला रेट सांगते. आधी तुम्हाला सगळ्यांचे ID पण लागतील जमा करायला आणि ते पर पर्सनप्रमाणे 2500 ही किंमत आहे. त्याच्यामध्ये आपला सकाळचा नाश्ता, जेवण, रात्रीचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता इन्क्लुडेड आहे आणि रूमसुद्धा. तर 15-20 जणांमध्ये एक रूम दिला जातो आणि बाकी जसे पर्सन असतील त्याप्रमाणे रूम दिला जातो. आई खुश होणार हे बघून. ए चैतू, आपलं खाली आहे. तू ये हिंटला. चल. आवडलं फोन तुला? मम्मी बघून पागल झाली असणार, कारण तिला ना असं हा, तिला असं हिरवळ पाहिजे. तिला मला वाटतं तो पाहिजे होता चैतू. दोन्ही बाजूबाजूला आहेत की वेगवेगळे आहेत? काय रे दादा.
हो तेच. हे फेस बीस हे सगळं हा एक बाकी सगळे कुठे आहेत? दिसतोय ना, दिसतोय ना. हा ग्रीन वाला हा. तोच आहे आमचा. कुठून जायचं? इथून पण आहे ना. हे बाबू इथे आपण असं काय ना काकी, रात्री चेंज आहे सगळं. उडून शिड्या खाली. हा जाते. आता आम्ही जस्ट एंटर झालो आहे, पण जागा एवढी भारी आहे, म्हणजे एंट्री मारल्यावर एवढं मस्त वाटलं की म्हणजे लोकेशन खूपच छान आहे. तुम्हाला व्हिडिओ जशी बघायला भेटते त्याच्यापेक्षा पर्सनली समोर खूप छान आहे. तर हा वरचा व्ह्यू आहे आणि वरून एवढा व्ह्यू खूप छान वाटतो आहे आणि तो आमचा खालचा रूम आहे. तर आता वर येऊन मी जस्ट बाकी सगळं व्ह्यू आणि लोकेशन बघून घेतली. आता मी चालले आमच्या रूमच्या इथे, जिथे आम्हाला रूम दिला आहे. तर तो आहे वॉटरफॉल व्ह्यू रूम. तर तो सुद्धा तुम्ही बघून घ्या. आणि इथे ना असे वेगवेगळे म्हणजे ग्रुप वाईज ना टेंट दिलेत वेगवेगळ्या प्रकारचे, तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवेन. तर हा लंच डिनर एरिया आहे, जिथे तुम्ही बसून चहा नाश्ता जेवण करू शकता आणि त्याच्याच नियर बाय आमचा रूम आहे. असं त्यांचं असं नाही ना, पण तिथे एकत्र बोलायचं. असं बेडबीड दाखवलं. एका बेडवर तिघं आरामात येते ना. एका बेडवर तिघं आरामात वरती चढ आता. वरती चढ. हा केला. कट कर तिथून थोडं. अरे म्हणजे मी व्हिडिओ करते. ठीक आहे. तर इथे असं मस्त पैकी 2 बेड आहेत. आवडलं मस्त आहे. इथे असं 2 स्पेस आहे. सोनू इथे काय आहे? हे बघ, हे खालचं पण दिसतं इथे. हो चल, हे बघ मेलं. मस्त वाटतंय, छान वाटतंय आणि नक्की येऊन बघा. आणि आता मी जस्ट असं व्हिडिओची स्टार्ट केली आहे आणि नॉर्मल रूम टूर दाखवलं आहे. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे म्हणून जस्ट असं दाखवते. इथे खाली माझी हां बेटा, वरती आम्ही आलो आहे. ते 2 बेड आहेत आणि इथून पण असा व्ह्यू आहे. ते सगळे उभे राहिलेत बघायला, कारण तिथे उभे राहून मस्त पूलचा व्ह्यू दिसतो. चिरे आणि हे असे 2 बेड ना. इथे हा सिटिंग एरिया. टी व्ही पण होता, मी कुठेतरी बघ. हां, इथे टी व्ही आहे आणि सगळ्यांना फ्रीज दिलेत. थम्सअप बिम्सअप टाक ना फ्रीजमध्ये. टाक ना. सगळ्यांनी बघा जरा इकडे. हाय करा. कसं काय आहे? त्या बोलली दोघींची रिॲक्शन द्या, दोघींची. भारी भारी. अरे या दोघींसाठी एवढं गाडी गाडी. काय म्हणजे माझं असंच होतं की
सगळ्यांना असं agree हा. आवडलं पाहिजे. हा प्रॉपर असं कसं पण जातो आणि जाऊन येतो. मजा आली ना? अरे वा काका झोपलं? मस्त. असं करा असं असं करा, असं दाखवायचं. हा. नाही असं असं करा असं. तेव्हा हिरूला आणलं असतं तर तिथे friend हा नाही ते एक माऊ आहे, आम्ही आमच्या माऊंना घरी ठेवून आलो. फुल आहे जबर वाटतंय ना. हा हे लहान मुलांचं आहे. कोणतरी असेल वर. रात्री चांगली थंडी वाजणार आहे. आवडला ना? एक नंबर. म्हणजे पैशांप्रमाणे परफेक्ट आहे. हा पावभाजी खातो. पैशांप्रमाणे सगळं मस्त आहे. आणि आता यापुढे काय काय हळूहळू येईल ते पॅकेज दाखवता येईल. त्याला सांग ना. ते साफ करू. डाळिंब आहे, डाळिंब. पेडू. माझं पेरू. पप्पा पण पेडू. चहा नाश्ता रेडी आहे काय पावभाजी तर आता आम्हाला हा फर्स्ट वेलकम ड्रिंक आला. कारण आता आम्ही आलो 5 वाजता आमचं चेक इन होतं तेव्हा. पिओ पिओ मजे करो. फ्रीज मध्ये ठेवला. पाणी चालू झालं म्हणून या लोकांचा फोटोशूट चालू झालाय. आहा. आता आम्ही चाललोय काय ते आपलं झालं वेलकम ड्रिंक झालंय. आता आम्ही नाश्ता करायला जातोय संध्याकाळचा. आल्या आल्या फर्स्ट नाश्ता आहे. पकडून बसली बस झालं. तर वेलकम ड्रिंक झाल्यानंतर 1 तासाने आता आम्ही आलो आहे नाश्ता करायला. तर आज नाश्त्यामध्ये संध्याकाळी आहे पावभाजी आणि तुम्हाला जे लागेल चाय कॉफी तीसुद्धा आहे. नाश्ता केला आणि आता थोडा अंधार झाला आहे म्हणून मी तुम्हाला आमच्या इकडच्या रूमच्या खालचा पूल साईडचा व्ह्यू दाखवायला आले. कारण पूलच्या बाजूला ना खूप काही काही आहे जिथे तुम्ही मस्त मस्त छान छान फोटो काढू शकता आणि लायटिंगसुद्धा खूप छान केले. तर हा DJ एरिया आहे जिथे DJ पण चालू असतो. तुम्ही तिथे नाचू शकता आणि पार्टी करू शकता. सिटिंग एरिया पण खूप दिला आहे. तर आम्ही टोटल 15 माणसं होतो म्हणून आम्हाला 2 कॉटेज दिलेले, एक मोठावाला आणि एक छोटावाला. तर आता मी तुम्हाला आमचा छोटावाला कॉटेज दाखवते जो ट्रायंगलमध्ये आहे आणि दिसायला खूप छान वाटतो. दाखवायला आली. हा सेम झालो आम्ही दोघी. तर आता सगळं फिरून झाले आणि आता आम्ही इथे पार्टी एन्जॉय करायला बसलो आहे. तर फार्मवाल्याकडून आम्हाला कॉम्प्लिमेंटरी चिकन कोलीवाडा म्हणजे चिकन फ्राय आणि इथे व्हेज मंचुरियन असं भेटलं आहे. तर ती लोकं विचारून गेलेले व्हेज किती जण आहे नॉनव्हेज किती जण आहे त्याप्रमाणे आम्हाला क्वांटिटी दिली आहे. आणि सोबत ग्रीन चटणी आणि शेजवान चटणी मस्त आहे. तर ते सगळं झाल्यानंतर ना इथे तुम्ही बसून ना लाईव्ह म्युझिक एन्जॉय करू शकता आणि जर तुम्हाला गाण्याची हौस असेल तर गाऊसुद्धा शकता. त्यानंतर आम्ही अशा प्रकारे नाचून आमची पार्टी एन्जॉय केली. खूप नाचलो. तर आता आमची पार्टी एन्जॉयमेंट करून झाली आणि आता आम्ही चाललो आहे जेवायला. तुम्हाला जेवण कसं आहे ते दाखवते मी. तर मी घेतले नूडल,
चिकन, राईस आणि खीर, पनीर आणि रोटी पण होती आणि मटणसुद्धा होतं रात्री जेवणामध्ये. तर आता आम्ही जेवायला बसलो आहे आणि अनलिमिटेड जेवण आहे, तुम्ही हवं तेवढं खाऊ शकता. आणि मला नूडल खूप आवडतात म्हणून मी नूडल घेतले आहेत आणि जेवण रात्रीचं खूप छान होतं. काय घेतलं काय समजत नाही. तू डाळ मखनी आणि चिकन बघितलं. कुठे आहे दाखव. हा जायला नीट बार दोघीच वाचल्यात. तेव्हा दुसरे आले आहे. राऊंड मारायला आलो आम्ही. पप्पा सड्यावर आहे, सड्यावर. तर सकाळ झाली आणि आम्ही सकाळी आधी हा व्ह्यू बघायला आलो, कारण सकाळी सकाळी हा वरून व्ह्यू एवढा छान दिसत होता. आणि इथे ना एक सिटिंग एरिया दिला आहे बसायला, जिथे तुम्ही बसून हा व्ह्यू एन्जॉय करू शकता. तर इथे या कॉटेजवाल्यांचा त्यांचं एक मेन्यू कार्डसुद्धा आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिशेस आहेत, त्या तुम्ही मागवू शकता. तर आता आम्ही इथे बसलो आहे आणि मस्तपैकी ना एवढं थंडीचं कोवळं ऊन घेतो आहे, एवढं भारी वाटतं आहे ना. दिसतोय थोडा मस्त सकाळ आणि आम्ही आता फिरतोय. विहीर तुला ट्राय करायचं होतं ना. वेट, ते विहीर पण आहे व इथे हाय का पाणी. हा पूर्ण काय फार्म एक्सप्लोअर करतोय की नक्की कुठे काय आहे. क्रिश का गाणं सुनेगा गाणं. पण हा पर्सनल पूल वाला आहे ना चैतू. मग हा चैतू हा पर्सनल पूल वाला आहे. पर्सनल पूल वाला. लास्ट टाइम इथेच मी बसली. काय पाहिजे पर्सनल वाला ते बाहेर आहे बाहेर. आता दिसतोय पण तो खूप बॉल पण आहे. तर हा पर्सनल पूल नाही आहे, मोठा पूल आहे, डीपवाला आहे. आणि तो वाला छोटा पूल होता जिची हाईट कमी होती. तर हा खूप डीप आहे, म्हणजे मिनिमम 5 फूट आपल्या माणसा एवढा असेल. आणि इथे ना एक गेम एरिया आहे, म्हणजे चिल्ड्रनसाठी सगळा गेमिंग एरिया आहे. आणि आपण मोठी माणसं सगळं कॅरमपासून जे काय खेळ आहे, टेबल टेनिस आणि क्रिकेट आणि बॅडमिंटन एरिया आहे, तर इथे तुम्ही खेळू शकता. ए बघ, एकदा ट्राय तर कर. इथून जायचं ट्राय तर कर. छोलो मुझे हा बघ वाघ. हा बघ वाघ आला. त्याच्या नादाला लागून तू पण तिथून चढतो. वरून बघूया. हा दम लागला यार. थांबा मी. हा इथे असेच आहेत ना, हे मला कपल्स आहेत का. स्वीस टेंटचे नाव आहे तू. अरेबिक टेंट म्हणजे हा बघ, असेल आतमध्ये तर फरक असेल का. थीम पण तशी असते सोनी. हा अरेबिक टेंट. हा मस्त आहे ग. काबना टेंट. काबना अच्छा ओके. काबना म्हणजे असं हे ते जादू बिदूच आहे की काय. सगळं हा मी त्या आधीच नव्हती लास्ट टाइम. हिरोईनला का उभं केलंय इथे. छान उलटी होच आहे तू. बघ हा बॉलिवूड आहे. ओ म्हणजे आतू. येस. हा याच रूम मध्ये होते राहायला. सगळे सेलिब्रिटी याच रूम मध्ये होते राहायला. चिंदी आहे एकाच रूम मध्ये राहतात. स्वतःची ऐकत नाही रूम घ्यायला. एवढा पैसा असून काय मतलब एकाच रूम मध्ये राहायचं आहे. तर आम्ही 2,500 दिले. 2,500 खेळलेलो आम्ही. मज्जा आलेली.
कुठे घेऊन चाललं तिला? इलेक्ट्रिक चॉपर. थोडं कैलास परत असं असं करा ना ऍक्टिंग, असं करा ना ऍक्टिंग की तू खरंच चालते ती. ए वा, लांब झाला. कैलास पाठीवर शिटला. अरे काही ना सगळ्यात भारी ह्या गाडीवर आहे ना. तर फिरून घेतलं फार्म आणि आता नाश्त्याचा टाईम झाला आहे आणि आम्ही नाश्त्याला आलो आहे. तर नाश्त्याला आहे मिसळपाव, पोहे, भुर्जी, चाय, कॉफी आणि ब्रेड टोस्ट पण आहे, बिस्किट सुद्धा. चांगलं कोण बघत नाही. खूप मोठी बॅट होती. ब्रेड खाणार आहे. नाश्ता करून झाल्यानंतर आता मी पूलमध्ये जाण्यासाठी रेडी झालो आहे. मेले तू व्हिडिओ चालू केलाय. व्हिडिओ चालू केलाय. नाही जीजू प्रायव्हेट अभी हम चले पूल पे. प्लीज फॅमिली चूप ग ताई असं ती लोक बोलले प्रायव्हेट बोल नाही कोण बोललं असं पर्सनल प्रायव्हेट कोणाचं नाहीये. हाँ चलो अभी पूल में मजा करेंगे माँ. ये तुझी चीची काढते ही बघ. कशी कशी काढलीस बघू. मस्तपैकी पूलमध्ये मजा केली आणि आता आम्ही तयार झालो आहे. मस्तपैकी मी असा वन पीस घातला आहे आणि आता आम्ही चाललो आहे जेवायला. तर सी चला आहे जेवायला चला. तर तुम्हाला मी दाखवते आता दुपारच्या लंचमध्ये काय आहे. तर आता दुपारच्या जेवणात लोणचं, सलाड, नळ्या आणि पाव, चपातीसुद्धा आहे, आपला स्टीम राईस, दाल फ्राय आहे आणि इथे तेंडली केरल्याची मसाला भाजी होती आणि चिकनसुद्धा आहे आणि प्लस आपला चणा मसाला आणि इथे आज दुपारी पटॅटो चिकन कबाब आणि मच्छी करी पण ठेवली आहे, जी बांगड्याची करी होती. पप्पा मी नाही घेतली मच्छी. तर मी जास्त काय नाही घेतलं, बेसिक घेतलं माझं चणा मसाला, डाळ राईस, चिकन आणि मेन कबाब घेतले मी. आणि नंतर ना दुपारी जेवल्यानंतर ना आईस्क्रीम होतं, कँडी दिलेली प्रत्येकाला. तर फायनली आमचं आता चेकआउट आहे आणि आम्ही आता हा वॉटरफॉल व्ह्यू विलाला सोडून चाललो आहे आणि आता आम्ही निघालो आहे घरी जायला. घरी जातावेळी ही लोक कस्टमरचा फीडबॅक घेतात, म्हणजे जेवण बाकी सगळं कसं आहे आणि तुमच्या कमेंट्स आणि तुम्हाला काय सजेशन द्यायचं आहे ते. तर आता आज माझा दुसरा दिवस आहे आणि काल आम्ही संध्याकाळी 5 वाजता आलेलो आणि आजच्या दुसऱ्या दिवशी आता आमचा 4चा चेकआउट आहे. तर आता मी निघणार आहोत. तर आमचा हा दुसरा दिवस पण खूप छान गेला आणि हा फार्म खूप छान आहे, तुम्हीसुद्धा येऊन बघा. आणि आता मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते आणि त्याचं काहीही प्राईज आणि जे काही रेट आहे, टाईम आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते आणि या फार्मची लिंकसुद्धा टाकते, तुम्ही चेक करू शकता. तर आजचा हा व्हिडिओ असा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.